दावडीच्या जाधव परिवारानं जपला बैलगाडा, शर्यतीचा ऐतिहासिक वारसा. मोत्या आणि फॉर्च्युनरची घाटात दहशत. पुणे दावडी. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याला बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा लाभली आहे. याच मातीतील दावडी गावचे सुप्रसिद्ध गाडा मालक कैलासवासी अनंताबापू जाधव यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे सुपुत्र श्री तुळशीराम अनंता जाधव यांनी तितक्याच जोमानं आणि निष्ठेनं पुढे चालवली आहे. आजच्या आधुनिक काळातही आपला ग्रामीण संस्कृतीचा वारसा जाधव कुटुंबानं अभिमानानं जोपासलाय. मैदानं गाजवणारी जोडगोळी. मोत्या, फॉर्च्युनर आणि राधा. जाधव यांच्या गोठ्यातील मोत्या आणि फॉर्च्युनर या बैलांची जोडी सध्या पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा ही जोडी मैदानात जुंपली जाते तेव्हा त्यांचा वेग आणि रुबाब पाहून संपूर्ण घाट उभा राहतो. त्यांच्या जोडीला राधा नावाची घोडी देखील आकर्षणाचं केंद्र आहे. आतापर्यंतचं यश. तुळशीराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बैलांनी अनेक नामांकित घाटांमध्ये यश संपादन केले आहे, ज्यात प्रामुख्यानं समावेश आहे वाकळवाडी, लोणकरवाडी आणि चौधरवाडी घाट. निमगाव खंडोबाचा ऐतिहासिक केसरी घाट, पिंपळवाडी आणि स्वतःच्या दावडी गावचे मैदान. शर्यत केवळ छंद नाही तर संस्कारांची शिदोरी. आजच्या तरुण पिढीबद्दल बोलताना तुळशीराम जाधव यांनी अत्यंत सकारात्मक विचार मांडले आहेत. ते म्हणतात, बैलगाडा शर्यतीमुळे तरुण पिढी वाया जात नाही, उलट त्यांना एक चांगला आदर्श मिळतो. याद्वारे गोपालन, गाय प्रतिप्रेम वाढते आणि यात्रेच्या निमित्तानं ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. संस्कार आणि प्रगतीची सांगड. उच्च शिक्षित वारसदार. तुळशीराम जाधव यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित असून उत्तम नोकरी करत आहेत. छंद आणि शिक्षण यांची योग्य सांगड कशी घालावी याचा वस्तुपाठ जाधव कुटुंबानं घालून दिला आहे. नाती जपण्याचं साधन. एका गाड्यासोबत साधारण 25 ते 50 लोक एकत्र येतात, ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि संस्कृतीला बळकटी. बैलगाडा शर्यतींमुळे केवळ मनोरंजन होत नाही, तर यात्रेत येणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळतो. जाधव यांच्या मते जर तरुणांना योग्य संस्कार आणि माहिती दिली तर ते आपली संस्कृती जपण्यासोबतच आदर्श नागरिक म्हणून घडतात. आजही खेड तालुक्यात कैलासवासी अनंताबापू जाधव यांचे नाव आदरानं घेतले जाते आणि त्यांचा हा समृद्ध वारसा तुळशीराम जाधव मोठ्या अभिमानानं पुढे नेऊन दावडी गावाचे नाव उज्ज्वल करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी या ठिकाणी जो जाधवदारा आहे, या ठिकाणी जे प्रसिद्ध गाडा मालक आहेत त्यांच्या गोठ्यावरती आलेलो आहोत आपण. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, आपलं नाव काय? तुळशीराम अनंत जाधव. तर तुळशीराम अनंत जाधव यांच्या गोठ्यावर आहोत. तर दादा, हा जो छंद आहे गाड्या बैलाचा, हा पूर्वीपासून आहे का आत्ता जोपासलाय तुम्ही? पूर्वीपासून आहे, वडिलांपासून गाड्याचा छंद आहे. मग त्यावेळेस तुमच्याकडे किती बैल होती? त्यावेळेस आमच्याकडे 2 होती. 2 बैल होती आणि बाकीचे 2 मग तुम्ही सावड केल्या करायचे. आणि मग त्यावेळेस इनाम वगैरे होते का? असे इनाम इतके नव्हते, कमी इनाम होते त्यावेळेस. कमी इनाम आणि नवसाचेच जास्त गाड्या असायचे ना. आता हे गाड्या बैलाचे इनाम वगैरे आले. आता आपल्याकडे किती बैल आहेत? आता 2 आहेत. आणि ही बैल आपल्या घरच्या गाईच्या आहेत का तुम्ही विकत घेतले? जतवरून आणलेले आहेत. बर बर. साधारणतः जतवरनं तुम्ही ही जी वासरं आणलेली आहेत, तर अंदाजे याची किंमत कशी आहे? याची एकाची किंमत 47,000 आहे आणि एकाची 50,000 आहे. म्हणजे 47,000 आणि 50,000. तर आपण या वासरांसाठी खाद्य वगैरे कशा पद्धतीने देतात, थोडीशी माहिती सांग. यांना सकाळचं पीठ, संध्याकाळी
हिंदकेसरी म्हणून एक खाद्य ते देतो. खाद्य आहे आणि मका आपली आणि ते दिन्नी गवत वगैरे काय हिंदी म्हणतात? कोण नाही देत. ते दिन्नी गवत का देत नाही बरं, त्याचं कारण सांगता येईल? त्याने फळायला सुद्धा फरक होतो, झडे येतात. म्हणजे दिन्नी गवतापासून वासरे पळण्यापासून अलिप्त होतात, कमी पळतात असं दादांचं मत आहे. दादा ऐका ना, तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या घाटांमध्ये ही वासरे झोपलेली आहेत? ही वासर वाकळवाडी, चौदरवाडी, परत इकडं दावडीच्या घाटात पण झुपली. अजून याला परत निमगावच्या घाटात पण. निमगाव घाटात. आणि आता ही वासरं अनेक घाट दाखवलेले आहेत, तर तुम्हाला अनेक घाटांमध्ये गेल्यामुळं कुठे कुठे नंबर आले किंवा फळीफोड किंवा फायनल वगैरे झुकलीच का अशी? हा, एक नंबर, 4 घाट 1 नंबर पळाली. 4ही घाटांमध्ये 1 नंबरची बारी आहे अशा पद्धतीने दादांनी सांगितलेलं आहे. आता परत तुमची अशी इच्छा आहे का अजून 2 वासरे घ्यावं? आहे ना, इच्छा आहे, अजून 2 आणायची अशी इच्छा आहे. आणि हे सर्व वासरांची देखभाल कोण करतंय? तुम्हाला कुटुंबाचं मदत होते का? हा, होते ना मदत कुटुंबाची. मी स्वतः असतो आणि कुटुंबाची मदत असते. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः काम करताय, कुटुंबाचे असतात. आता पहा, आता यात्रा सीझन सुरू होणार आहे बरोबर? तर मग आता दुसरी 2 यांना जोडीला वासरे तुम्ही किंवा बैल कोणती झुकता मग? निलेश मासाडे त्यांची एक असतात. अच्छा अच्छा, संतोष गावाने त्यांची पण असते. म्हणजे तुमची थोडक्यात म्हणजे त्या दोन्ही पार्ट्यांसंग सावड आहे. आणि मग त्यानंतर आता अनेक घाट जे असतात, पण सगळ्यात तुमचा असा आवडता घाट कोणता आहे आणि जिथं बारी 1 नंबर झाली असं त्या घाटाचं नाव सांगा मग. वाकळवाडी मध्ये झाली ना. अच्छा अच्छा, वाकळवाडी झाली, लोणकरवाडी झाली. नाही पण सगळ्यात जास्त तुमच्या म्हणजे डोळ्याची पारणे फेडण्यासारखी बारी कुठे झाली? लोणकरवाडी. लोणकरवाडीला झालेली आहेत. तर पहा, आता सगळे एका बाजूने एक गाडाबैल चांगला पण आहे, दुसऱ्या बाजूकडून लोक अशी चर्चा करतात का गाडाबैलामुळे मुलं ही तरुण पिढी बरबाद झाली. या संदर्भात तुमचं काय मत आहे? ही पिढी गाड्या बैलामुळे बरबाद झालेली नाही, कारण आता माझी मुलं आहेत. अच्छा, वेटरनरी डॉक्टर करत होतो अच्छा, आणि मुलगी अकॅडमी करते. तर हे छंद म्हणजे घरचा पण बैलांचा छंद लागतो त्यांना, सांभाळ व्यवस्थित होतो, त्यामुळं मुलं वयात गेली काय नाही. तर दादांचं मत आहे का ही मुलं वाह्यात वगैरे जात नाही, उलट त्यांना एक आवडही लागते. आपल्या याच बरोबर आपल्याकडे गाया किती आहेत? गाई एक आहे. म्हणजेच पहा, आणि ही जी वासरं आहेत ती आपल्या घरच्या गायची नाही, तुम्ही विकत आणलेली आहेत. आणि खरोखरच निश्चितच दादांच्या बोलण्यात असं जाणवतं मुलं वगैरे वयात जात नाहीत, त्यांची मुलं खरोखरच एक डॉक्टरकीकडे आहे, एक मुलगी अकॅडमी मध्ये म्हणजे आज प्रशिक्षण घेते. म्हणजे हा लोकांचा जो समज झालेला आहे का मुलं वाह्यात जातात, तर यामुळं आता यात्रेमुळं थोडस त्या ठिकाणची दुकानदारी वगैरे या संदर्भात तुम्हाला कसं वाटतं? मग दुकानदारी म्हणजे सगळ्यांचा व्यवसाय नाही व्यवस्थित चाललेला आहे ना. जोपर्यंत गाडा बैल बंद होते तोपर्यंत बरेचसे कुटुंब असे उद्ध्वस्त झाल्यासारखे होते. त्यामुळं गाडा बैलामुळं चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे दादांच्या मते खरोखरच गाडा बैलांमुळं अनेक व्यवसाय होतात आणि लोकांना म्हणजे थोडक्यात म्हणजे बिझनेस पण होतं असं तुम्हाला म्हणायचं, आणि धंदे होतात आणि मागे गाड्या बंद होतात, तर अनेक म्हणजे व्यापार वेळेस ठप्प झाला होता असं म्हणायला काय हरकत नाही. निश्चितच गाडा बैल हे चांगलं आहे, दादांच्या बोलण्यात नाही तर तरुण पिढी काही व्हायला गेलेली नाही असं दादा म्हणतात. आता योद्धा न्यूज चॅनल मध्ये आपण आलात आणि आम्हाला जे आपल्या गोट्या संदर्भातील आणि गाड्या संदर्भातील जी माहिती दिली आहे, आता ह्या बैलांना तुम्ही नाव वगैरे ठेवली का नाही? आणि बारीचं तुमचं नाव काय आहे? आमच्या एकाच नाव मोते आहे, एकाच नाव फॉर्च्युनर आहे, घोडीचं नाव राधा आहे. बर बर, आता मला सांगा, आता तुम्ही बारीचं असं नावावर कोणत्या सोडता? असं नावावरती संतोष भाऊ अंकुशराव गावाने प्रसिद्ध गाडा मालक. प्रसिद्ध गाडा मालक संतोष भाऊ अंकुशराव गावाने साहेब यांच्या नावावर तुम्ही सोडताय. आता आपण जी वासरं खरेदी केलेली आहेत जतवरनं, म्हणजे तिकडं लांबून आणले, आता ह्या वासरांची नावं कशी ठेवली? एकाचं नाव मोठ्या ठेवलेलं आहे, तो बऱ्यापैकी रागीट स्वभावाचा आहे, आणि दुसरा फॉर्च्युनर ठेवलाय.
तर तो फॉर्च्युनर सारखाच पळतो. म्हणजेच पहा, एकाचं नाव मोत्या ठेवलेलं आहे आणि एकाचं फॉर्च्युनर. मग फॉर्च्युनर मोत्यापेक्षा जास्त पळतो का मोत्या पळतो? म्हणजे दोन्हीतलं नाव ठेवण्यामागे बी तुम्ही काहीतरी अभ्यासच केला असेल ना. तर फॉर्च्युनर ठेवण्यामागे काय उद्देश नेमका? दोन्ही मध्ये पण फरक काहीच नाही. दोन्ही असे एका चढ एक पळतात. कधी हा पुढं होतो तर कधी तो पुढं होतो, असं एका चढ एक पळतात. आणि गोडीची जास्त सवय आहे त्यांना. अच्छा, घोडी जेवढी स्पीडनी पळत तेवढी मागून तिथे स्पीडनी पळतात. म्हणजे घोडीने ज्यावेळेस स्पीड घेणार तेवढी बैल स्पीड घेणार. आता फॉर्च्युनर जर समजा एखाद्याने तुमचा मोत्या आणि फॉर्च्युनर मागितलं तर तुम्ही देणार का? विकत तर नाही देणार, विकायच्या हिशोबाने घेतलेलेच नाहीत. ते खास आमचा छंद म्हणून घेतलेले आहे. छंद म्हणून घेतलेले आहेत आणि खरोखरच. आणि फॉर्च्युनर तुम्हाला नक्कीच फॉर्च्युनर मिळून देईल असं आम्हाला जाणवतंय. योद्धा चॅनल मध्ये आपण आलात आणि आपल्या गोट्या संदर्भातील आणि बैलांची सर्व माहिती दिली, त्याबद्दल आम्ही आपले सरचे स्वागत करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.